आपल्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून माद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. ही माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार कित्येक वर्षापासून आपण एक स्वप्न बाळगलं होतं की मला एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घ्यायचे, पण दरवर्षी आपण एवढं सोयाबीनचं उत्पादन कधीही घेऊ शकत नाहीत. त्याच्यामधला सगळ्यात मोठा अडसर म्हणजे कोणता, तर आपल्या सोयाबीनची होणारी फुलगळ. होय मित्रांनो, जेवढी फुलं लागतात तेवढी जर त्या ठिकाणी शेंगामध्ये परावर्तित झाली तर 100% आपल्याला या ठिकाणी एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन प्राप्त होऊ शकते. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव लागलेल्या फुलांना टिकवण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरतोय आणि याच्यामुळे एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन होत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे सध्याची ही अद्भुत संकल्पना. ज्या संकल्पनेचा वापर करून एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचा मार्ग होणारे मोकळा, कारण तुमचं एकही सोयाबीनचं पूल यंदाच्या वर्षी गळणार नाही. मग अशी कोणती अद्भुत संकल्पना आहे? तर मित्रांनो, आपण सर्वांनी जे थंबनेलमध्ये पाहितले आणि टायटलमध्ये वाचले ते यथार्थ वास्तव आहे की बोरॉनचा जर आपण सर्वांनी योग्य रीतीने योग्य प्रमाणात वापर केला तर बोरॉनमुळं सोयाबीनचं एकही फूल 100% गळत नाही. मग असं काय आहे बोरॉनमध्ये की ज्यामुळे सोयाबीनचं एकही फूल गळत नाही? बोरॉनचा वापर आपण सर्वांनी कधी, कशा पद्धतीने व किती प्रमाणात करायला पाहिजे की ज्याच्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनचं एकही फूल गळणार नाही? चला, हे असणारे सगळं गणित समजावून घेऊयात आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा मनसुबा यंदाच्या वर्षी करूयात परिपूर्ण. पण याच्यासाठी काय करावं लागणार आहे? तर याच्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल त्या तिथंच आपण सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचं आहे. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला नाही तर बिनधास्त व्हिडिओला लाईक करू नका, पण गॅरंटीनं सांगतो की व्हिडिओ आवडणार आहे म्हणून जिथं आवडेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आपला मनसुबा, आपलं कित्येक वर्षाचं स्वप्न पूर्ण करणारे आणि हे स्वप्न आहे एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचं. चला तर मग करूयात मार्ग मोकळा एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचा. जर एकरी सोयाबीनचं 20 क्विंटल उत्पादन घ्यायचं म्हटलं तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त फुलं लागली पाहिजेत आणि लागलेली फुलं टिकली पाहिजेत आणि सर्व फुलांचं परावर्तन हे शेंगात व्हायला पाहिजे. जर हे साध्य झालं तर एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचं 50% काम संपलं असं आपण इथं म्हणू शकतो. कारण ह्या 50% कामानंतर सुद्धा एक 50% काम शिल्लक आहे, ते मी त्यानंतरच्या व्हिडिओत म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत राहील. तर बघा मित्रांनो, मग बोरॉन आहे काय प्रथम समजून घेऊयात. मग या बोरॉनचा वापर कधी व कशा पद्धतीने करायचा हे सगळं समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, बोरॉन हे दुय्यम अन्नद्रव्य. तर अशा परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला हे माहीत पाहिजे की प्राथमिक अन्नद्रव्य कोणतं, दुय्यम अन्नद्रव्य कोणतं, त्याचं काय काम आहे. तर प्राथमिक अन्नद्रव्यांमध्ये जी अन्नद्रव्ये येतात त्याच्यामध्ये एन, पी आणि के हे घटक आहे. आता बहुश्रुत श्रोत्यांना एवढंच माहीत आहे की बाबा या ठिकाणी NPK म्हणजे काय, तर N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस आणि K म्हणजे पोटॅशियम. आता आपण जी काही बाजारातून खते आणतो याच्यामध्ये मग कोणी DAP आणतंय तर ते काय 18-46 झिरो कॉम्बिनेशन आहे. 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस, 0% त्या ठिकाणी पोटॅश. त्याच्यानंतर आपण आणतो 10-26-26, तर असंच आहे 10% नायट्रोजन, 26% त्या ठिकाणी फॉस्फरस आणि 26% पोटॅशियम. मग 9-24-24 आहे, 8-21-21 आहे, 20-20-13 असे भरपूर खत आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे की सोयाबीनचं पीक घेत असताना बियाणं बरोबर एकरी 1 पोतं टाकून द्यायचं, आपलं काम संपलं. पण तुम्हाला सांगतो एवढं केल्यानं वाढ ही चांगली होईल,
पण मुख्य गोष्ट काय आहे, की आता वातावरण चेंज होत आहे. म्हणजे काय झालं बाबा, क्लायमेट चेंज झालंय ग्लोबल वॉर्मिंगमुळं. अचानक धो-धो पाऊस पडायलाय, अचानक गरमी वाढायली, अचानक ह्युमिडिटी वाढायली. तर मग ही परिस्थिती आपल्याला सहन होत नाही, तर पिकांना सहन होईल का? तर सहन होत नाही. आणि याच्यामुळं पिकं जेवढी स्वतःच्या शरीरामध्ये रेझिस्टन्स पॉवर आहे, म्हणजे प्रतिकारक क्षमता आहे, तेवढीच फुलं त्या ठिकाणी धारण करतात आणि जेवढी शक्य होतील तेवढीच फुलं ही टिकवून ठेवतात. मला सांगा, 100ला 100 फुलं लागली आणि त्या सर्व फुलांचं परावर्तन शेंगात झालं आणि प्रत्येक शेंगामधील सोला जर परिपक्व झाला, वजनदार झाला, तर एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळणार का नाही? तर मिळणार. मग आता तुम्हाला सांगतो, की बोरॉन करते काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण बोरॉनचा स्प्रे घेतो, आता कधी घ्यायचा ते पुन्हा समजावून सांगतो पुढच्या येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये. पहिले बोरॉनचा वापर आपण केल्यानंतर कसे फायदे होतात ते प्रथम बघा. बोरॉनचा जेव्हा स्प्रे आपण घेतो, तर बोरॉनचा हा स्प्रे घेतल्यानंतर बोरॉन काय करतो, संपूर्ण त्या झाडामध्ये जो आहे तो परावर्तित होतो. या ठिकाणी जवळपास 36 ते 48 तासात. तो प्रत्येक पानापर्यंत पोहोचतो, प्रत्येक फुलापर्यंत पोहोचतो. परंतु बोरॉनला काय म्हणतात या ठिकाणी वैज्ञानिक भाषेमध्ये, शेतकऱ्यांचं फेविकॉल. आता मी शेतकऱ्यांचं फेविकॉल का म्हटले तुम्हाला समजावून सांगतो. आता मुख्य गोष्ट काय, की बोरॉन काय करत असतो बघा. बोरॉन जेव्हा त्या पिकाच्या अंतर्गत भागात जातो, अंतर्गत भागात गेल्यानंतर बोरॉन काय करतो, फुलाच्या खालची जी दांडी आहे, की जिथं फूल हे त्या ठिकाणी संपूर्णरित्या आपल्याला दिसत आहे. आपण कसं गुलाबाची कळी त्या ठिकाणी म्हणतो किंवा गुलाबाचे फूल येते, त्याच्या खालची जी दांडी असते, जी आपण हातात धरतो, तर त्या पद्धतीनं प्रत्येक फुलाच्या खाली स्पेसिफिक एक दांडी असते, बरोबर आहे. तर त्या स्टिकला, त्या दांडीला काय करत असते, हे बोरॉन मजबूत करते. म्हणजे त्या फुलाची आणि त्याचबरोबर त्या दांडीची पकड आहे, ती त्या ठिकाणी लूज होऊ देत नाही. आणि ही पकड एवढी मजबूत केली जाते, की वातावरणात कोणताही बदल होऊ द्या, फुलगळ होणार नाही. किती पण वारं सुटू द्या, फुलगळ होणार नाही. किती पण कोळपण करा, फुलगळ होणार नाही. किती पण त्या ठिकाणी पावसामध्ये खंड पडू द्या, फुलगळ होणार नाही. आणि मला सांगा, जर फुलगळ होण्यापासून आपण रोखलं, तर एकरी 20 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेणं अवघड आहे का? तर अजिबात नाही. आता शेतकरी मित्रांना हा प्रश्न पडला असेल, की तुम्ही सांगत आहात सर, पण ह्याला खर्च एकरी खूप जास्त येईल आणि आमची शेती जी आहे ती जेमतेम आहे, कोरडवाहू आहे, आम्ही जास्त खर्च करू शकत नाही. मला सांगा, तुम्हाला काय वाटते बरं, एकरी किती खर्च येईल? आता कोणाला वाटत असेल 1000 येईल, 1500 येईल, 2000 येईल. नाही मित्रांनो, एकरी येणारा खर्च तुमच्या अपेक्षेपेक्षा कित्येक पटीनं कमी आहे. आता तो किती आहे त्याचा उलगडा करतो. प्रथम कॉम्बिनेशन किती घ्यायचं हे तुम्हाला समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे कीटकनाशकासोबत जमतंय का? हो, हे कीटकनाशकासोबत जमतंय. हे त्या ठिकाणी विद्राव्य खतासोबत जमतंय का? हो, विद्राव्य खतासोबत जमतंय. मग हे बुरशीनाशकासोबत जमतंय का? हो, हे बुरशीनाशकासोबत जमतंय. तणनाशक सोडलं तर कशासोबत सुद्धा आपण बोरॉनचा वापर केला तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो. पण बोरॉनचा वापर हा जास्त प्रमाणात व्हायला नको, नाहीतर त्याचा प्रतिकूल परिणाम सुद्धा पिकावरती होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की बोरॉनचा वापर किती प्रमाणात करायचा. तर तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही पहिली फवारणी किंवा आता काही जण दुसरी फवारणी असेल, तर याची फवारणी पहिली कधी घ्यायची लक्षात घ्या. तर बोरॉनची फवारणी जी आपण करणार आहोत, तर ती 35 ते 50 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे. जेवढं होईल 35 ते 40 दिवसात घ्या, पण शक्य नसेल तर 50 दिवसापर्यंत घेतली तरी चालते. जेव्हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात फुलंही आपल्याला त्या ठिकाणी पिकावरती दिसतात, तेव्हा आपण बोरॉनचा स्प्रे घ्यायला पाहिजे. बोरॉनचा स्प्रे आत्ताच सांगितलं, कोणत्याही एका कीटकनाशकासोबत, बुरशीनाशकासोबत, विद्राव्य खतासोबत आणि टॉनिकसोबत आपण घेऊ शकता. बोरॉनचा वापर करत असताना प्रमाण लक्षात घ्या. तर 15 लिटरचा पंप असेल आणि 15 लिटर पाणी घेतलं असेल, तर त्यासाठी 15 ग्राम बोरॉन घ्यायचे. जर 10 लिटर पाणी घेतलं, तर त्या ठिकाणी 10 ग्राम बोरॉन घ्यायचे. म्हणजे प्रति लिटर 1 ग्राम आपल्याला बोरॉन या ठिकाणी वापरायचं आहे. आता ही फवारणी झाली, तर या पद्धतीनं प्रमाण आपण घेतलंय. तर तुम्हाला सांगतो 48 तासात रिझल्ट मिळतो आणि त्या ठिकाणी आपलं एकही फूल सोयाबीनच्या पिकाचं गळत नाही. आता मुख्य प्रश्न आणि मूळ मुद्दा इथं राहिला, की बाबा यासाठी खर्च किती येतो? बोरॉनचा भाव सांगतो पहिले बघा तुम्हाला. तर बोरॉनचा भाव मार्केटमध्ये जाऊन जर तुम्ही तपासला, तर तुम्हाला सांगतो ₹250 प्रति किलोपासून ₹350 प्रति किलो आहे. आता ही रेंज कशामुळे? तर हलकी कंपनी, मध्यम कंपनी, भारी कंपनी या पद्धतीनं आहे. तर चांगल्या भारी कंपनीचं त्या ठिकाणी आपण सर्वांनी बोरॉन हे घ्यायचं आहे.
आता 50-100 रुपये गेले तर काही हरकत नाही. आता तुम्हाला सांगतो, आपल्या एकरी टाक्या किती पडतात? तर आपण असं गृहीत धरावं 15 लिटरच्या हिशोबानं आपण जर स्प्रे केला तर एकरी पहिल्या फवारणीत 5 ते 6 टाक्या आपल्या बसतात. 35 ते 50 दिवसाचं पीक असेल तेव्हा. आपण 6 टाक्या पकडू, तर 15 लिटरची जर टाकी असेल तर 15 ग्रॅम एका टाकीला. 6 टाक्याचं व्हायले 90 ग्रॅम. म्हणजे आपण पकडू किंवा 100 ग्रॅम आपलं या ठिकाणी जे आहे ते एकरी वापर व्हायला आहे. आता किलो म्हणजे काय, तर जवळपास 300 रुपये प्रति किलो पकडलं तर काय, किंवा 300 रुपयामध्ये 1000 ग्राम म्हणजे सामान्यतः 30 रुपयाला 100 ग्रॅम. म्हणजे तुमचा एकरी किती खर्च यायला? एकरी खर्च 30 रुपये. मला सांगा, 30 रुपयामध्ये जर आपल्या सोयाबीनच्या पिकाची फुलं गळण्यापासून 100% रोखल्या जात असतील, तर हा खर्च मला तरी वाटते नसल्यात जमा आहे. तर त्यामुळं आपण पैशाचं सोंग करू शकत नाहीत, हे मान्य आहे मला. पण मला सांगा, जर एकरी कोणी म्हणत असेल 30 रुपयात तुमची फुलं जशाला तशी राहणार, तर त्या परिस्थितीमध्ये मला वाटते आपण बोरॉनचा वापर करायला काही हरकत नाही. आणि म्हणून बोरॉनला शेतकरी मित्रांचं आधुनिक फेविकॉल म्हटलं जाते, की ज्याच्यामुळं फक्त 30 रुपयामध्ये आपल्या सर्व एका एकरातील फुलांची जी संख्या ती अबाधित राहते, एकही फूल गळत नाही. आता अशा पद्धतीनं आपण सर्वांनी बोरॉनची फवारणी करायची आहे. आणि बोरॉनची फवारणी करून सर्वात प्रथम एक काम करायचं आहे, की आपली सर्व फुलं ही त्या ठिकाणी टिकवायची आहेत. आता येत्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जे येणारे आपले व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला सांगेल, की फुलांचं परावर्तन जेव्हा शेंगात होतंय त्यावेळेस कोणता स्प्रे घ्यायचा आहे, आणि ह्या असणारा जो त्या शेंगामधील सोला आहे त्याचं वजन दुप्पट कसं करायचंय, हे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जर आपण येणारे काही व्हिडिओज पाहितले तर तुम्हाला सांगतो, फार कमी खर्चात एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा मनसुबा आपला 100% होणार आहे परिपूर्ण. तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी बोरॉनचा वापर करायला हवा. बोरॉनचा वापर प्रति लिटर 1 ग्रामच्या वर करू नका. जर अशा पद्धतीनं आपण आपल्या सोयाबीनच्या, कापसाच्या व कोणत्याही पिकामध्ये जेव्हा फुल अवस्था सुरू आहे तेव्हा जर बोरॉनचा वापर एका मर्यादेपर्यंत केला तर गॅरंटीनं हे फेविकॉल तुमच्या कोणत्याही पिकातील एकही फूल गळू देत नाही. म्हणून कृपया करून आपल्याला नम्र विनंती आहे, की प्रति लिटर 1 ग्राम त्या ठिकाणी बोरॉन वापरा आणि 30 रुपयात एका एकरमधील प्रत्येक पिकाची फुलं टिकवा आणि मिळवा विक्रमी उत्पादन. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं, की बोरॉनचा वापर केल्यानं आपण सोयाबीनच्या पिकातील 100% फुलं कशी गळण्यापासून वाचू शकतो, किंवा आपण 100% फुलं ही बोरॉनचा वापर करून कशी टिकवू शकतो. तरी देखील तुमच्या मनात काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल, तर प्लीज मनात ठेवू नका. बेधडक या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं, की बोरॉनचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकातील एकही फूल गळत नाही, आणि ज्यामुळे एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा मनसुबा होऊ शकतो परिपूर्ण. तर मित्रांनो, जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला एकदा लाईक करा. ही अत्यंत महत्त्वाची, अत्यंत फायद्याची व अत्यंत उपयुक्त माहिती माझ्या सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जरूर पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि आत्तापर्यंत शेतकरी मित्रांनो, जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, फार कष्टानं, फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून आपण सर्वजण माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बघावयास तर मिळत राहतो, पण आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आम्हाला प्रोत्साहनाची खूप जास्त आवश्यकता या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.